पाहुयात विस्तृत बातम्या. पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या बोगद्यात दरड कोसळल्याच्या दुर्घटनेवरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर पलटवार केला. जयंत पाटलांना 40 वर्षात ईश्वरपूरचा रस्ता बांधता आला नाही आणि आता ते चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला, असा टोला गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांना लगावला. राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधांची गुणवत्ता आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर जयंत पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत सरकारवर जोरदार टीका केली. आपत्कालीन चर्चेत सहभागी होताना पाटील यांनी सरकारच्या विकास मॉडेलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हजारो कोटींचा खर्च करून उभारण्यात येत असलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पात पहिल्याच पावसात दरड कोसळल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. हा प्रकल्प राबविताना हवामान बदलाचा आणि भौगोलिक जोखमींचा पुरेसा अभ्यास झाला होता का? तसेच या प्रकल्पाचे क्लायमेट ऑडिट का करण्यात आले नाही, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. जयंत पाटलांच्या या टीकेला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. गोपीचंद पडळकर म्हणाले की ज्यांना सांगली ईश्वरपूरचा रस्ता 40 वर्षात करायचं जमलं नाही, तो चाललाय कनेक्टिंग लिंकचा मुका घ्यायला. बारामती ते फलटण बरेच वर्ष रस्ता नव्हता. देवाभाऊ मुख्यमंत्री झाले आणि तो हायवे तयार झाला. यांना गावातलं कळेना आणि हे निघालेत कनेक्टिंग लिंकवर बोलायला, अशी टीका त्यांनी जयंत पाटील यांच्यावर केली आहे. गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले की 1853ला इंग्रजांनी मुंबई पुणे रस्ता तयार करण्यासाठी एक समिती नेमली. त्यावेळी गोरे लोक रस्ता शोधत होते. त्यावेळी तिथे एक मेंढपाळ होता. त्याने विचारणा केली, नेमके हे काय करत आहेत. त्याने पुण्याला जायचा रस्ता सांगितला. त्यावेळी इंग्रज अधिकारी खुश झाला. अधिकाऱ्यानं विचारलं, तुम्हाला काय पाहिजे आहे. त्याने तुम्ही भारतातून निघून जा असे सांगितले. त्या इंग्रजांनी त्या मेंढपाळाला गोळ्या घातल्या. त्या धनगराचं नाव वीर शिंगरोबा धनगर होतं. म्हणून माझी मागणी आहे, त्या कनेक्टिंग लिंकला वीर शिंगरोबा धनगर नाव द्या. राजकारण तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये करता. तिथून आले कनेक्टिंग लिंक. अरे ज्याला ईश्वरपूर सांगली रोड करायला 2 पिढ्याला जमलं नाही, ते म्हणताय कनेक्टिंग लिंकचा मुका घ्यायला चाललंय. कनेक्टिंग लिंक, अरे करा ना तिथला रस्ता. तुम्ही बारामती तू फलटण 20 वर्ष रस्ताच नव्हता. इथं बरेच मंडळ आहेत, विचारा. इथं फलटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार साहेब आहेत. बारामती आणि फलटण रस्ता 20 वर्ष नव्हता. देवाभाऊ मुख्यमंत्री झाले आणि बारामती फलटण रस्ता हायवे तयार झाला. वस्तुस्थिती आहे. अरे गावातलं कळलं ना, तुम्ही कनेक्टिंग लिंक कुठं चाललाय. कनेक्टिंग लिंक आज आपल्या सर्वांच्यासाठी आपण येतोय तिथून. आता अगोदर किती वेळ लागायचा आपल्याला लोणावळ्यामधून आपल्याला इकडं खालापूरच्या टोल नाक्यावरती यायला किती वेळ लागायचा. आज आम्ही टायमिंग बघितलं, मोजून 6 मिनिटांमध्ये आम्ही लोणावळा पास होतोय. कनेक्टिंग लिंक मध्ये 6 मिनिटांमध्ये आम्ही लोणावळा पास करतोय. मिसिंग लिंक, त्याला आता कनेक्टिंग लिंक नाव दिलं.